गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करताना काही मंडळांचा असा भ्रम असेल की नॉईस मीटर लेवलमध्ये आपलं रिडिंग नाही आलं तर आपण त्यातून सुटून गेलो, तर तसं नाही आहे. आपला बीएनएस भारतीय न्याय संहिता हा नवीन कायदा आहे, त्यामध्ये थोडी कलमं आपल्या रेफरन्ससाठी सांगतो. कलम 286 आहे. आपण जे गाडीवर पेट्रोलचा कॅन ठेवता तो कॅन नीट ठेवला नाही म्हणून 286 प्रमाणे आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याला 6 महिने कारावास आणि 5,000 रुपये दंड आहे. कलम 223 पोलिसांचा आदेश न पाळणं याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. 1 वर्ष कारावास 5,000 रुपये दंड आहे. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केला कलम 292. कलम 285 बीएनएस हे सर्वांनी लक्षात ठेवावं. कलम 285 बीएनएस लोकांना जाण्यास अडथळा केला रस्त्यावरून किंवा त्यांना धोका होईल, नीट जाता येणार नाही अशी जरी व्यवस्था केली तरी त्या मंडळांवर गुन्हा दाखल होईल. ट्रॅक्टर वगैरे वरून आपण एक्स्ट्रा आपण व्यवस्थित केलेला नसतो, तो गुन्हा त्याच्यामध्ये असतोच. कलम 70 मध्ये मंडळाच्या जे कोण आवाज निर्माण करतील आणि त्याला कारणीभूत असणाऱ्या लोकांना अटक करणे आणि तो डीजे जप्त करणे, तो ट्रॅक्टर जप्त करणे हे अधिकार पोलिसांना आहेत. आणि या कलम 70 अन्वये जर पोलिसांनी ते साहित्य जप्त केलं आणि जर ते नंतर सोडवायचं असेल तर माननीय जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाशिवाय ते सुटू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक मंडळाने दक्षता घ्या की माननीय कलेक्टर साहेब, जिल्हा दंडाधिकारी जोपर्यंत आदेश देणार नाही तोपर्यंत तुमचा ट्रॅक्टर किंवा साहित्य हे सुटू शकणार नाही आणि पोलिसांकडून हे नक्कीच जप्त केलं जाईल. पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये सुद्धा कारवाई होते. त्याच्यामध्ये 1 लाख रुपये दंड आणि 5 वर्ष कारावास अशी ही शिक्षा आहे.